तर नमस्कार, कसे आहात? मी तुमचा लाडका प्रतीक गीते. आज हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. बघा, शेतकऱ्याचे हाल आजच्या काळात. भाई, मी एक महाराष्ट्रीयन कल्चर मधला एक मुलगा आहे. तुम्ही हाल बघू शकतात यार, महाराष्ट्राचे काय काय हाल आहेत. तर या रानाला पेरायला इथे सोयाबीन पेरली गेलेली हे तुम्ही बघू शकतात. तर हे पुरं 1 एकरची वाटणी नसेल बरं का. इथे तकरीबन एक बॅग सोयाबीनची एक बॅग पेरली होती. पाऊस न झाल्यामुळे हे बघा पूर्णपणे बी उगलेलं नाहीये बरं का. तुम्ही बघू शकतात, आज 6 दिवस झाले याला पेरलेलं, ठीक आहे ना. काही बियाणे उगून आलेत, हे बघू शकतात. एका शेतकऱ्याचे हाल बघितले ना काय असतात. आज मला व्हिडिओ बनवण्याचा खरंच एक मला छंद आहे व्हिडिओ बनवण्याचा. पण मेन टाईपमध्ये कसं आहे पहा, बघा हे काय प्रॉब्लेम झालाय. बघा कुठं तरी उगलंय, कारण पाऊस नाही झाल्यामुळे हे आज शेतकऱ्याचे हाल चालू. इथं पण सरकारला नाही ह्या दशा दिसत नाहीयेत बरं का सरकारला. तर हे का होतंय का नाही, एक शेतकरी समजू शकतो. कारण दरवर्षी एका शेतकऱ्याला कित्येक तरी अपयश झेलावं लागतं, पण तो कन्सिस्टन्सीने शेती करतोय हे देवालाही कळना गेलंय किंवा सरकारलाही कळना गेलंय. पण तरीही एक महाराष्ट्राचा वाघ झालं, एक भारताचा वाघ झालं, तरी आपल्या कन्सिस्टन्सीने पेरणी करतोय. दरवर्षी येतोय पाऊस, करतोय जातोय पाऊस, कष्ट झेलतोय. ह्या काफी गोष्टी सहन कराव्या लागतात एका शेतकऱ्याला. खूप लोक म्हणतात जीवनात काफी कित्येक कष्ट येतात, कित्येक जीवनाला संकट द्यावं लागतात. पण असली संकट हे शेतकऱ्याच्याच हाती लागलेलं आहे. सदा शेतकऱ्यालाच त्या गोष्टी झेलाव्या लागलेल्या आहेत. पण हा कृपया करून व्हिडिओ व्हायरल व्हावा ही इच्छा करतो. कारण एका शेतकऱ्याचे हाल प्रत्येकाला कळले पाहिजेत, हीच मी माझी देवाशी इच्छा करतो. आणि थँक्यू सो मच.